नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. पेणमध्ये पुन्हा मटका माफिया सक्रिय, मोबाईलसह एकाला अटक. पेण शहर व परिसरात पुन्हा एकदा मटका जुगाराचे अवैध धंदे सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. कौंडातळे येथे मटक्याचे आकडे घेत असलेल्या एका व्यक्तीला पेण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिनाभरापूर्वी खलील नामक व्यक्तीला मटक्याचे आकडे घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली होती. या कारवाई दरम्यान गणेश गायकर नामक मटका घेणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले होते. त्यानंतर आता कौंडाळतळे परिसरात मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत ज्ञानेश्वर तुकाराम पवार याला कौंडाळतळे येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडे मटक्याचे आकडे घेण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून 1,800 रुपये रोख रक्कम आणि सुमारे 5,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पेण शहरातील विविध व्यक्तींकडून पैसे स्वीकारून त्यांना कल्याण नावाच्या अवैध जुगाराचे आकडे देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात जमा होणारी जुगाराची रक्कम आरोपी मुकणे, पूर्ण नाव माहित नाही, राहणार कल्याण, याच्याकडे दिले जात असल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे पेण शहरात पुन्हा एकदा मटका जुगाराचा अवैध धंदा सुरू झाल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणामागे आणखी कोण कोण व्यक्ती कार्यरत आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. सदर प्रकरणाचा अधिक तपास पेण पोलीस ठाणे करीत आहेत. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.